प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी हे काल काश्मीरला गेले आणि काश्मीरला गेल्यावर त्यांनी एक घोषणा दिली की काश्मीर माझा आहे, काश्मीर आमचा आहे आणि आम्ही काश्मीरला येणार। आता अतुल कुलकर्णी यांची ही खरं तर ही जी कृती आहे ही अतिशय अभिनंदनीय आणि स्वागतार्ह अशी कृती आहे, परंतु त्यांच्या या कृतीवर टीका खूप होती आहे आणि खरं तर टीका करणारे नेमकं कारण देऊ शकत नाही आहेत। आपण लक्षात घेऊया की पाकिस्तानने जो हल्ला पहलगाममध्ये केला त्यांचा उद्देश काय होता। त्यांचा उद्देश हा होता की काश्मीर हा पुन्हा एकदा भारतापासून मानसिकदृष्ट्या हा दूर जावा, हा त्यांचा उद्देश होता आणि या उद्देशाला छेद देणं हीच तर अतुल कुलकर्णी यांची खरं तर कृती आहे आणि त्यामुळे ही काही मुठभर लोकांच्यामुळे तुम्ही काश्मीरला आमच्यापासून मानसिकदृष्ट्या दूर करू शकत नाही हे एका अर्थाने ते सांगतायत, परंतु तरी देखील अतुल कुलकर्णी यांच्या कृतीवर राजकीय पद्धतीने टीका केली जाते। आता याचं कारण काय असेल, म्हणजे हे अनाकलनीय आहे। अतुल कुलकर्णी यांच्या कृतीवर टीका करणारे लोक एका अर्थाने भारताच्या संरक्षण व्यवस्थेवरच टीका करत आहेत। गेली 3-4 वर्षे काश्मीरमध्ये पर्यटकांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत गेली। ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती हा प्रश्न आहेच, पण याचा अर्थ भारताची संरक्षण व्यवस्था पर्यटकांना संरक्षण देण्यास कायमची अक्षम आहे असा काही निष्कर्ष हे जे लोक काढून एका प्रकारे अतुल कुलकर्णी यांच्या कृतीवर टीका करत आहेत तो निष्कर्ष अतिशय चुकीचा आणि दुर्दैवी आहे। ज्यांना काश्मीरला जाणं शक्य आहे, आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे, त्यांनी काश्मीरला जाण्यात काही चुकीचं नाही किंवा गेलं पाहिजे असंच एका अर्थाने अतुल कुलकर्णी म्हणत आहेत आणि त्यात चुकीचं काही नाही आहे। याचं कारण सरकारनेही असं म्हटलेलं नाही आहे की इथे येणं हे धोक्याचं आहे। असं धोक्याचं असतं तर सरकारने म्हटलं असतं ना तुम्ही येऊ नका। मग असं असताना आपण आपल्या संरक्षण व्यवस्थेवर इतका अविश्वास दाखवणं चुकीचं आहे। त्यामुळे अतुल कुलकर्णी यांची कृती आपल्या संरक्षण व्यवस्थेवर विश्वास दाखवणारी आहे आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे हे पाकिस्तानला ठणकावून सांगणारी त्यांची कृती आहे, म्हणून त्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे। त्यांच्यावर टीका नाही तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे।